तर पहिलाच बॉल, यावेळी मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय. तर सोनू मडवी यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक होतं. विकी साठी वेल प्लेट, तुला पुढच्या मॅच साठी देखील शुभेच्छा. तर यावेळी मात्र चांगला बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने या बॉलने वळण घेतलं. येते मात्र एक सिंगल. तर टीमची धावसंख्या 2 धावा धावफलकावर देखील लागल्यात. टाकू का कोणला पाठवले पाठवले काय आपण प्रीमियर लीगचा पाठवलाय. तर यावेळी मात्र एक चांगला बॉल पिच झालाय. सूर्याच्या दरम्यान बॅटिंग करत असताना एक चांगला स्ट्रोक येतो. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्या धावफलकापर्यंत ते मात्र 4 धावा. षटक क्रमांक पहिला हर्षल मडवी हाताळतो आपल्या टीमसाठी. 4 धावा आतापर्यंत खर्च केल्या. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे प्रथम सुतार बॅटिंग करतोय. किरण 11 शिरवण्या टीम कडनं. यावेळीचा बॉल पडल्यानंतर बराचसा बाहेर निघाला. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. चेतन मात्रे सरांचा इट इज अ व्हाईट बॉल. तर आतापर्यंत धाबा झाल्यात त्या मात्र 5. तर 3 चेंडू अजून देखील इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. तर क्षमता आहे हर्षल मडवीमध्ये चेंडू फिरवण्याची आणि चेंडू फिरवला देखील जातोय. तरी खासियत आहे हर्षल मडवीची, जेव्हा लेगशिकच्या बाहेर चेंडू पिच होतो लेग ब्रेक, एक उत्तम दर्जाची लेग ब्रेकची भूमिका देखील आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी साकारत असताना आपल्या टीमसाठी यावेळीचा बॉल चांगला टप्पा. पिचिंग देखील चांगली होती. प्रथम सुतारला इथून मात्र विचार करण्यासाठी भाग पाडणारा हा बॉल, परंतु येतोय इथून मात्र डॉट बॉल. यावेळीचा बॉल हलक्या हाताने चेंडूला ग्लान्स केलाय. सायमन येईल चेंडू पकडण्यासाठी. एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट झाली. तर शेवटचा एक चेंडू इथून शिल्लक. धावसंख्या लागली धावफलकावरती मात्र 6. यावेळी शेवटचा बॉल लॉफ्ट केलाय, परंतु स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल होतोय. मिळेल फक्त 1 धाव आणि षटक क्रमांक पहिला इथे संपलंय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धावफलकावर त्या मात्र किरण 11 शिरवण्या टीमच्या 7 धावा. गोलंदाज येतोय गुफरान. तर षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गुफरान आलाय. खुल्या गटातील स्पर्धांमध्ये हा गुफरान देखील आपण पाहू शकाल खेळत असताना, परंतु यावेळी मात्र ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील अफलातून गोलंदाजीचा नजराणा देखील आपल्यासाठी सादर करतोय. पहिलाच बॉल यावेळी मात्र चांगला पेस होता, त्याचबरोबर चांगला टर्न होता बॉलला. स्ट्रायकिंगला बॅट्समन येतोय सूर्या, ज्याच्यामध्ये देखील क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची. तो सूर्या येईल बॅटिंग करण्यासाठी. यावेळी मात्र हिट लगावलाय आणि सरळ चेंडू जाईल हर्षल मडवीच्या हातामध्ये. इथून मात्र कोणती चुकी होणार नाहीये. बॅट्समन सूर्याला इथून परतावं लागतंय. तंबूच्या आशयाला विकेटची झाली बतन. हा क्रमांक पहिला शिरवणे या टीमला. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 8 धावा.
तर नवीन बॅट्समन सिद्धू कुंभार, यावेळीचा हा बॉल ओव्हर पिच होता पॉइंटच्या रिजन मध्ये. सेकंड रन साठी होईल प्रयत्न, परंतु यावेळी मात्र या 2 धावा झाल्यात कंप्लीट. टीमची धावसंख्या 2 ने वाढली. धावा लागतील धावफलकावर त्या मात्र 10. यावेळी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू फील्ड केला जाईल. सायमनच्या दरम्यान एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट झाली. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 11 धावा. यावेळचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर पिच झाला. एम्पायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. इट इज अ व्हाईट बॉल. तर 3 ओव्हरची ही मॅच देखील आपण पाहतोय. सेमीफायनल क्रमांक 2. मंगल स्मृती सारसोळे विरुद्ध किरण 11 शिरवणे या दोन्ही टीमच्या दरम्यान ही मॅच. यावेळी मात्र फटका चांगला आहे. सरळ चेंडू चाललाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. मिड विकेटच्या डोक्यावरनं येतोय सिद्धूच्या बॅट मधनं हा खणखणीत षटकार. तर शेवटचा एक बॉल इथून मात्र शिल्लक आहे. धावा लागल्या आतापर्यंत 18 धावा. शेवटचा बॉल. या बॉलवर देखील प्रतिहल्ला लगावलाय. स्ट्रेट ड्राइव्ह सिद्धूच्या बॅट मधनं आणखीन एक खणखणीत लॉंग ऑन बॉडी लाईनच्या रिजन मध्ये चेंडू भेटलाय. साइड स्क्रीनच्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी येतोय षटकार शेवटच्या बॉलवर आणि टीमची धावसंख्या 6 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा. थोडीशी महागडी गोलंदाजी गुफरान खानच्या दरम्यान 17 धावा या स्पेल मध्ये देखील त्याने खर्च केल्यात. फक्त एक विकेट त्याने घेतली त्या ओव्हर मध्ये. तर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय कुशल मडवी. एक चांगला गोलंदाज देखील आहे आणि स्वतः कॅप्टन या टीमचा. चांगलं नेतृत्व आपल्याला पाहायला मिळेल, चांगलं मार्गदर्शन आणि त्याचबरोबर चांगला खेळाडू. प्रथम सुतार स्ट्रायकिंग याला बॅटिंग करण्यासाठी, ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 6 धावा देखील आल्या. स्ट्रायकिंग नॉन स्ट्राईक एंडला सिद्धू कुंभार, ज्याच्या बॅटमधनं 12 धावा. 2 चेंडू फेस करत असताना यावेळीचा हा बॉल डान्सिंग डाऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला ऑन साइडच्या रिजन मध्ये. एक सिंगल वरतून समाधान मानावं लागेल. स्लॉगिंगचं षटक आहे शेवटचं षटक. तर लेग ब्रेक देखील आपण पाहू शकाल कुशल मडवीच्या दरम्यान गोलंदाजी साकारत असताना. ही खासियत आहे त्या गोलंदाजाची. यावेळचा बॉल चांगला पिच होता, परंतु अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच झाल्यानंतर टर्न होतोय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. तर चला वेळ आपण कमी घ्यायची आहे प्लीज. तर धावा लागल्या धावफलकावर 27 धावा 27. यावेळी मात्र लोवर फुल टॉस ऑन साइडच्या रिजन मध्ये 1 बाउंस सीमा रेषा पार. येतोय सिद्धू कुंभारच्या बॅट मधनं आणखीन एक चांगला स्ट्रोक. मिळेल 4 धावा. चौकार. स्लोबन होता, त्या बॉलला ओळखलं, बॉलच्या खाली आला. बॅटचा फेस ओपन करत असताना लॉंग ऑनच्या रिजन मध्ये एक चौकार लगावतोय सिद्धू. आतापर्यंत सिद्धूने बॉल फेस केले ते मात्र 4 आणि वैयक्तिक 17 धावांवर तो खेळतोय. टीमची धावसंख्या लागली धावफलकावर 31 धावा. थोडीशी महागडी गोलंदाजी आतापर्यंत या 3 चेंडूवर देखील पाहायला मिळाली कुशल मडवीच्या दरम्यान गोलंदाजी साकारत असताना.
यावेळी मात्र चांगला बॉल पडल्यानंतर पूर्णपणे बीट केलाय, लाईन मिस केली जाते, रडार बाहेर चेंडू पिच झाला. डान्सिंग डाऊन आल्यानंतर ताकद जास्त होती परंतु टायमिंग इथून मधलं बसलंय. तर 2 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. यावेळी डान्सिंग द डाऊन, चेंडू हवेत आहे, फिल्डर येईल चेंडू खाली परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तर 2 धाबा इथून वेगाने कंप्लीट झाला. तिसऱ्या धाब्याचा होईल प्रयत्न परंतु तिसऱ्या धाब्यासाठी फलंदाज सिद्धूला बाद व्हावं लागते. टीमची धावसंख्या 2 ने वाढली, धाबा लागल्या 2 धावफलकावर 33 धाबा. शेवटचा 1 बॉल इथून शिल्लक. तर शेवटचा बॉल, यावेळी शेवटचा बॉल देखील चांगला पिच झालाय आणि इथून मात्र एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली. षटक क्रमांक 30 इथे संपले. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त होतोय आणि धाबा लागल्या धावफलकावर 34 धाबा. 2 विकेटच्या मोबदल्यात 2 लॉस ऑफ 34. 35 धाब्यांचं टार्गेट इथून सेट झालंय. ते मात्र मंगलस्मृती सारसोळा या टीम पुढे. तर चला स्पीडअप करा प्लीज, अजून एक मॅच आपल्याला इथे खेळवायची आहे याची नोंद घ्या. तर चला वेळ आपण कमी घ्यायचा आहे. किरण 11 शिरवणार टीम 35 धाब्यांचं टार्गेट इथून मात्र सेट झाले. येणाऱ्या 18 बॉल्स मध्ये 35 धाबा इथून कंप्लीट करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. सेमीफायनल क्रमांक 2 मंगलस्मृती सारसोळे विरुद्ध शिरवणे या दोन्ही टीमच्या दरम्यान पहिली इनिंगचा खेळ इथे संपलाय. 35 धाब्यांचं टार्गेट सेट केलं. यावेळी मात्र तर पाणी न्यायचं आहे मैदानावर प्लीज. प्रमोद पाठक आपको यहाँ पे मंच पे आना है. प्रमोद पाठक हमारे साथी कमेंटेटर, आपको आना है यहाँ पे मंच के ऊपर. तर संध्याकाळचं हे सत्र देखील आपण पाहतोय आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये एक चांगलं दृश्य कॅमेरामॅन अंकित पाटीलच्या दरम्यान देखील टिपलं जाते. आपल्या कॅमेरामॅनचं देखील कौतुक करावं लागेल. तर जाऊया मॅचच्या दिशेने. 35 धाब्यांचं टार्गेट इथून सेट झालंय. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय रोहित पाटील. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक.
यावेळी पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला. नोमॅन स्टँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली. एकच धाबेवर समाधान मानावं लागेल कुशलला पहिल्याच बॉलवर. यावेळी मात्र बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. तर येणाऱ्या 15 ऑगस्टला देखील आपण पाहू शकाल सीझन 7व एकविरा प्रीमियर लीग 2021 अपकमिंग ही स्पर्धा देखील आहे. ती म्हणजे बेलापूर विभागासाठी आहे. त्यात आपल्याला सर्व बेलापूरचे खेळाडू देखील खेळताना पाहायला मिळतील. यावेळी फुल टॉस होता ऑन साइडच्या रिजन मध्ये चेंडू भिरकावलाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येईल. एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली. चांगली फिल्डिंग आणि चांगला एफर्ट आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत लागली ती मात्र 2 धावा. स्ट्रायकिंगला बॅट्समन येतोय कुशल मडवी, स्वतः कॅप्टन आहे या टीमचा. कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट. इथून मात्र तुम्हाला बॅटिंग देखील करणं गरजेचं आहे या मॅच मध्ये, कारण की एक चांगली मॅच सेमीफायनल क्रमांक 2 आणि यावेळी मात्र ऑन साइडच्या रिजन मध्ये. हेलो 6 रन्स, जबरदस्त शॉट. स्कोर बढ़कर के हो गया दोस्तों 9 रन, जबकि पहला ओवर चल रहा है इस समय. बड़ा खूबसूरत माहौल है, चारों तरफ हरियाली, शाम का समय और एवरीबॉडी इज एंजॉयिंग हियर. फुल टॉस बॉल और उसका नतीजा आउट. लवली कैच टेकन बाय सिद्धू. मेरा नाम है सिद्धू और सिद्धू ने जान डाल दी इस मैच में. एक बार फिर से कमबैक, लवली कमबैक. व्हाट ए ब्यूटीफुल कैच टेकन बाय सर चेतन सर. लास्ट बॉल. स्कोर हो गया है 9 रन. 12 बॉलें बचेंगी. कुछ आतिशी बल्लेबाजी तो करनी पड़ेगी. नए बल्लेबाज आ गए हैं, आदरणीय श्री रमजान खान साहब. रमजान साहब कुछ करके बताइए आज. पहली बॉल रमजान साहब की मिसफील्ड. यहां पर 1 रन का इजाफा. आफ्टर 1 ओवर 10 runs with a loss of 1 wicket. Now 12 balls are remaining. 25 रन चाहिए 12 बॉल पर. और पहली टीम धारावे ऑलरेडी फाइनल में पहुंच चुकी है. अगली फाइनलिस्ट का ये डिसाइडिंग मैच है दोस्तों. इसमें 12 बॉल पर अब जीतने के लिए चाहिए दोस्तों 25 रन. 12 बॉल 25 रन और गेंदबाजी की जिम्मेदारी दी है आदरणीय श्री सागर साहब को. चेहरा या चांद खिला है, जुल्फ घनेरे शाम है क्या. तो ऋषि कपूर साहब, आपने सागर पिक्चर में एक्टिंग में तो बहुत अच्छा किया था, यहाँ बॉलिंग में अब आपको करना पड़ेगा. 12 बॉल 25 रन. सागर बॉलिंग. और
पहली बॉल उस पे खेलना चाहते थे, लेकिन एम्पायर चेतन साहब का इशारा, मात्र 1 रन। बल्लेबाज आदरणीय श्री दीपक को लो प्रज्वलित करनी पड़ेगी, दिया जलाना पड़ेगा, समाज जलानी पड़ेगी। इनको 1 या 2 छक्के तो लगाने पड़ेंगे इस ओवर में। Oh, lovely ball, beautiful ball, what a wonderful ball. जतिन सर कुछ बोल रहे हैं आप? तर सन्माननीय अतिथी मंगेश पाटील साहेबांना विनंती असेल की आपण देखील यायचे मंचावर, तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे आमच्या आयोजकांच्या माध्यमातून। तर सन्माननीय मंगेश पाटील साहेबांना विनंती असेल की यायचे मंचावर। ओहो, व्हाट अ बॉल। तो आदरणीय श्री मंगेश पाटिल साहब का हृदय से स्वागत है, और आदरणीय गणेश जी, गंगा जी उनको लेके आ रहे हैं अपने साथ, उनका भी स्वागत है। और हमारे मुख्य अतिथि वाइड थर्ड एम्पायर चेकिंग रिव्यू लिया है। फेयर डिलीवरी सर, फेयर डिलीवरी सर, चेतन सर, फेयर डिलीवरी। तो दोस्तों मैच बड़ा कांटे का होता जा रहा है। 11 रन हो चुके हैं 1 विकेट के नुकसान पर, और 4 बॉल हो चुकी हैं दूसरे ओवर की। अब तो कुछ चौका छक्का लगाना पड़ेगा बल्लेबाज दीपक को। ओहो, 6 रनों के लिए खेल दिया है दीपक ने। क्या बात कहूं दीपक साहब आपकी, अभी भी 1 बॉल बाकी है इस ओवर में। क्रिकेट है, अनिश्चितताओं का खेल होता है। दीपक ने छक्का लगा दिया है, और क्या पता इस बॉल पे भी कुछ करते हैं। 17 रन हो चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। 7 बॉलें बची हैं और 18 रन चाहिए दोस्तों। दीपक, तुझे सूरज कहूं या चंदा, तुझे दीप कहूं या तारा, मेरा नाम करेगा रोशन जग में मेरा राज दुलारा। ओहो, व्हाट ए बॉल, व्हाट ए बॉल, व्हाट ए ब्यूटीफुल बॉल। ओवर की समाप्ति, 2 ओवर के बाद स्कोर हो गया 17 रन। अब 6 बॉलों पर चाहिए दोस्तों 18 रन। ओ माय गॉड, 6 बॉल 18 रन। क्रिकेट है, कुछ भी हो सकता है। मेरे साथी मराठी कमेंटेटर, 6 बॉल 18 रन है, क्या लगता है आपको? और कुछ डिस्कशन चलता हुआ इस समय, क्या होगा? और गेंदबाजी की जिम्मेदारी दी है आदरणीय श्री प्रणीत को दी है गेंदबाजी की जिम्मेदारी। प्रणीत मतलब कि निमंत्रण हृदय से प्रणीत, और उनका सामना करेंगे आदरणीय श्री रमजान खान साहब। देखते हैं क्या होता है। 6 बॉलें बची हैं और 6 बॉलों पर 18 रन चाहिए दोस्तों। चेतन सर, बहुत ही शानदार मुकाबला चल रहा है, शानदार मुकाबला चल रहा है, झकास मुकाबला चल रहा है इस समय। ओ लवली बॉल, ब्यूटीफुल बॉल।
और दौड़ पड़े रन के लिए। वाह! नाउ 5 balls are remaining and बहुत ही अच्छी गेंदबाजी डॉट बॉल की थी इस बार। और आज सुबह प्रदर्शन मैच खेला गया था दोस्तों, 30 प्लस और नवी मुंबई और 40 प्लस बेलापुर के बीच में। विनोद दिवेकर जी, मैन ऑफ द मैच ऑफ दिस मैच, मैं आपका सम्मान करता हूं। बहुत बहुत धन्यवाद आपका सर, विनोद सर। आह, लवली बॉल, क्लीन बोल्ड ने इतना बूथ कर दिया है, क्लीन बोल्ड कर दिया है दोस्तों। मजा आ गया, गजब की गेंदबाजी। और नए बल्लेबाज आ गए हैं, आदरणीय श्री हर्षल, बड़ा इंग्लिश नेम इनका, हर्षल। कुछ 2 छक्के लगा दीजिए, कुछ मैच में जान आ जाए। अभी भी 4 बॉल पर 18 रन चाहिए। ओह, लवली बॉल, लवली बॉल, ब्यूटीफुल बॉल, लवली बॉल, मजा आ गया। 3 बॉल और अब चाहिए 18 रन। 3 बॉल पर, हर बॉल पर 6 रन चाहिए दोस्तों। मंगेश सर प्लीज मंच पे आए, आपका स्वागत है। मंगेश पाटिल सर, यश का प्रचार हो। ओ लवली बॉल, मंगेश सर, यश का प्रचार हो, कीर्ति की बहार हो, कुछ ऐसा है व्यक्तित्व आपका, रोज नित्य नया त्योहार हो। प्लीज मंच पर आइए सर, मंगेश सर प्लीज आइए, मंच पर आइए सर। ओ माय गॉड, और आउट। हजूर आते आते बहुत देर कर दी, कुछ नहीं हो सकता। इस समय लास्ट बॉल बची है और जीतने के लिए चाहिए 18 रन। तो दोनों फाइनलिस्ट डिसाइड हो गए हैं, एक तो धारावे और दूसरे दे दो सर। हाँ दे रहा हूँ, उनका नाम लो, अमित नायक, SBI कॉलोनी के कैप्टन नेहरू, वो भी लो। धन्यवाद आपका। और दोस्तों मुकाबला जीत लिया है और मैं अमित नाइक साहब SBI नेहरू के कैप्टन साहब का धन्यवाद देता हूं, जिन्होंने मेरी वाणी को सम्मान दिया है और 200 रुपए का नगद पुरस्कार मेरे लिए दिया है। अंकित, अरे वो फोन पे कांटेक्ट हो गया हमारा। अंकित